भक्तद्वारी पायी चरचिली विभूती पायी चरचिली विभूती पायी चरचिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी रुद्राक्षाची माळ कंठी गवळ्याचे कामदेव गवळ्याचे कामदेव गवळ्याचे कामदेव गवळ्याचे कामदेव सीता प्रेमाकायवान सीता प्रेमकायवान सीता प्रेमकायवान सीता प्रेमकायवान एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त उपराही रे हृदयात उपराही रे हृदयात उपराही रे हृदयात उपराही रे हृदयात घेऊन या घेऊन या उभारचे भक्तद्वारी उभारचे भक्तद्वारी उभारचे भक्तद्वारी उभारचे भक्तद्वारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्त पारायण धनंजय महाराज हरिभक्त पारायण सगळेच फोटो घ्यायचे पाठीमागे आता ही साल म्हणून राहिली सालीवाल्याची फोटो घ्यायची साल संपली म्हणते आता काय सगळे पाठीमागे रे रे न रे ना रे ना रे ना रे दत्ता माझा
सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन सदालंकृतं साधु संन्यासयोगो तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगो मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरीन्द्रं स्वरूपम् महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
हे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त शांतीचे सागर दयेचा डोंगर मायेचा पाझर व कृपेचा आगर असे असणारे दयावंत कृपावंत भक्तिवंत ज्यांच्या अंकित होते ना भगवंत असे असणारे पैठणचे महान संत श्री नाथरायांचा 4 चरणांचा सुंदर व उत्कृष्ट असा अभंग मी आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या कृपेने जगत चालक ब्रह्मांड नायक सत्ताधीश जो पांडुरंग परमात्मा त्याच्या कृपेने तसेच समस्त ग्रामस्थ मंडळींच्या निमंत्रणाने साधू संतांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या निमंत्रणाने तसेच माझ्या गुरुवर्यांच्या कृपेने आजची ही कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. आता मज पामर हे काय थोरपण पायीची वाहन पायी घरी. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात. श्रोते तर खूपच चतुर आहेत. पण तरीही या तुमच्या मुलीला समजून तुम्ही मला तुमची मुलगी समजून माझं कीर्तन तुम्ही श्रवण करावं एवढी तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती. विठ्ठल विठ्ठल पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. आणि तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली. आणि चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना ज्यांनी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली. विठ्ठल गाणारे गंधर्व आहेत, वाजवणारे शुकाचार्य आहेत, ऐकणारे परीक्षित आहेत, पण सांगणारा काही शुकाचार्य नाही. विठ्ठल विठ्ठल माझे ब्रह्मा विष्णू आणि महेशासारखे असणारे 3 भावंड चंद्रकांत महाराज, धनंजय महाराज आणि श्रीहरी महाराज या तिघांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच माझी भगिनी बालकीर्तनकार हरिभक्तपरायण प्रीतीताई टाकसाळ याही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि विठ्ठल विठ्ठल हार्मोनियम वादक राहिले आपले नाना असतील. सर्वांचे धन्यवाद. पहा आज दत्त जयंती, दत्तप्रभूंची आज जयंती आहे. पहा भगवंताची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते आणि तुमचं आमचं काय होतं? वर्ष श्राद्ध. काय होतं? वर्ष श्राद्ध. भगवंताचा अवतार होतो, संतांचा अवतार होतो आणि तुमचं आमचं काय होतं? जन्म. काय होतं? जन्म. आता भगवंत अवतार कशासाठी घेतात? तर धर्म रक्षावया अवतार
चौथ्या अध्यायातील 7व्या श्लोकात सुद्धा भगवंताने वर्णन केलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे भगवंताचा अवतार कशासाठी होतो तर धर्म रक्षणासाठी. आता संतांचा अवतार कशासाठी होतो? वाढवया सुख वाढवया भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत अवतार कशासाठी घेतात तर भक्ती भाव या समाजातला या जगातला भक्ती भाव वाढण्यासाठी संत अवतार घेतात. अवतार तो माधराया कार अवतार तो माधराया कार अवतार तो माधराया कार अवतार तो माधराया कार उतराया जाना जाना जीवा उतराया जाना जाना जीवा अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण उतराया जाना जाना जीवा उतराया जाना जाना जीवा अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण. काय गोड प्रमाण दिले महाराजांनी. अवतार तुम्हा धराया करण उद्धाराया जन जड जीवा. या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत या ठिकाणी अवतार घेत असतात. आणि आपला जन्म कशासाठी होतो पुरुष मंडळ? आपला जन्म कशासाठी होतो तर खाया पिया और सुख से सोया खाया पिया और सुख से सोया नाक जमाना कोया की बज बन नारायण की बज बन नारायण की भज बन नारायण की भज बन नारायण. आपला अवतार कशासाठी होतो तर ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि एक दुसऱ्यांवर जळण्यासाठी. दुसऱ्याचं जर काही चांगलं झालं की आपल्याला लागतं पोटात दुखायला. इथलं नाही बरं का चकलंबेच्या लोकांचे लागते. असाच एक जण डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टर माझं लईच पोट दुखायला लागलंय हो. मग डॉक्टर म्हटले कधीपासून दुखतंय? डॉक्टर म्हटले कशाने दुखतंय? तो म्हटला काय माहिती महाराज. मग आता तुम्ही डॉक्टर आहे का? मी डॉक्टर आहे. तो जरा शहाणाच होता. तो म्हटला तुम्ही डॉक्टर आहे का? मी डॉक्टर आहे. डॉक्टर म्हटले आता जाऊ द्या याच्या नादीच लागलं नको. डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषध दिले आणि तो घरी गेला. आणि परत आला ना डोक्याला ताप द्यायला परत.
काही दिवसांनी परत आला आणि डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर तुम्ही कसले गोळ्या औषध दिले, माझं पोटच राहिलं नाही. परत डॉक्टर म्हटले, पोट दुखतंय गावापासून नेमकं. त्यावेळेस तो म्हणतो, काय माहिती त्या शेजारीने जेव्हापासून गाडी घेतली ना तेव्हापासूनच माझ्या पोटात दुखायला लागलं. म्हणजे विठाला विठाला म्हणजे आपलं कसं झालंय, दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्या पोटात दुखतं आणि आपला जन्म त्याच्यासाठी झाला, हा असं समजून घेते. अरे देवाने एवढं सुंदर नरदेह दिलाय कशासाठी, तर देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता. होया झाला फाटा माझी नेता, होया झाला फाटा माझी नेता, देवे दिला भजना गोमाता. तोया झाला माझी नेता, तोया झाला माझी नेता, देवे दिला भजना गोमाता, देवे दिला भजना गोमाता. देवाने आपल्याला हा नरदेह कशासाठी दिलाय, तर भजन करण्यासाठी. डोळे मुख माया भजन, डोळे मोहक बोलाया रे तू डोळीसी नारायण, रे तू डोळीसी नारायण, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान. दिले इंद्रियात पाय दिले इंद्रियात पाय दिले इंद्रियात पाय डोळा मोठा बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण, तुझे बोल दिले इंद्रियात पाय डोळा मोठा बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण, नाशी जीवा बाबा. भगवंताने नरदेह कशासाठी दिलाय, तर भजन करण्यासाठी. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा हात वर घ्या आणि भजन करू. दिगंबर हरे हरे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबराया स्वामी मला भेट न्यावो, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट न्यावो, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्यावो, दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्यावो. पा आपण कुठपर्यंत आलो होतो, तर भगवंताची जयंती होती, संतांची पुण्यतिथी होते आणि तुमचं आमचं काय होतं, वर्ष श्राद्ध. भगवंताचा अवतार होतो, संतांचा अवतार होतो आणि तुमचं आमचं काय होतं, जन्म होतो. बरं आता भगवंत संत येतात कुठून, कुठून येतात, आभाळातून पडतात काय, कुठून येतात, आलो या आम्ही वैकुंठवासी, आलो या कारणाचे, आम्ही वैकुंठवासी, आलो या कारणाचे. बोली वेदी रुची सातबावी वरताया, सातबावी वरताया, दाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, दाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, दाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, दाडू संताचे
आणि पाताळ खाली. आता पहा, भगवंत हे वरतून येतात. वरतून कुठून? वैकुंठावरून. आधी आपण कुठले येतं? मधले. मग आता वरचे खाली केव्हा येतात? वरचे खाली केव्हा येतात? बोलत चला, बोलायला पैसे घेणार नाही मी. वरचे खाली केव्हा येतात? ज्या वेळेस खालचे पार खाली जातात. खालचे पार खाली जातात म्हणजे ते धर्माचं पूर्ण पटांगण ज्यावेळेस करून सोडतात ना, त्यावेळेस वरचे खाली येतात आणि खालच्यांना वर घेऊन जातात. विठाला विठाला आज दत्तप्रभूंची जयंती आहे. आता यांचा जन्म कसा झाला माहितीये कोणाला? माहिती, सगळ्यांनाच माहितीये, पण तरीही सांगते. पहा, दत्तप्रभूंचे आई वडील अत्रि ऋषी आणि अनुसया माता हे दोघ जण पुत्र प्राप्तीसाठी 1000 वर्ष तप करत होते. आता तुम्ही म्हणताल माणसाला आयुष्यात 100 वर्ष आहे, त्यावेळेस ते 1000 वर्ष तप कसे करत होते? पण त्यावेळेस ना आयुष्य जरा वाढवलेलं होतं देवानी. 1000 वर्ष आयुष्य होतं, आता 100 वर्ष. मग ते 100 वर्ष पुत्र प्राप्तीसाठी तप करत होते आणि त्यांना भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हटले, काय वरदान मागायचंय मागा. त्यावेळेस अत्रि ऋषी आणि अनुसया माता हे म्हटले की आम्हाला या संपूर्ण चराचरामध्ये ज्याची कीर्ती होईल असा पुत्र दे. कसा? की त्याचा 3ही लोकांमध्ये झेंडा. ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा 3 लोके झेंडा, त्याचा 3 लोके झेंडा, त्याचा 3 लोके झेंडा. ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा 3 लोके झेंडा, त्याचा 3 लोके झेंडा, त्याचा 3 लोके झेंडा. कसा पुत्र मागतात? की त्याचा 3ही लोकांमध्ये झेंडा झाला पाहिजे असा पुत्र दत्तात्रय ऋषी आणि अत्रि ऋषी आणि अनुसया माता मागतात. त्यावेळेस भगवंत म्हणतात, पुत्र देण्याची काय गरज आहे, मीच येतो ना तुमच्या पोटाला. असं म्हणून भगवंत अदृश्य झाले. आणि काही दिवसांनी आता अनुसया माता या फार मोठ्या पतिव्रता होत्या आणि पतिव्रतेचं सामर्थ्य काही थोडं नसतं बरं का. पतिव्रता तिची देवावर सुद्धा सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचं सामर्थ्य काही थोडं नसतं आणि अशा पतिव्रता ह्या अनुसया माता होत्या. आणि एकदा काय झालं, नारदजी अनुसया मातेकडे भिक्षा मागण्यासाठी आले. नारदजी भिक्षा मागण्यासाठी आले. आल्यानंतर ते म्हटले, माते भिक्षाम देही. अनुसया मातेने त्यांना भिक्षा वाढली आणि तेव्हापासून नारदजींना कळालं की अनुसया माता या फार मोठ्या पतिव्रता आहेत. आता ते देऊ लागले वार्ता. नारदजी काय सोपे आहेत वय, कळलावे नारद मुनी आहेत ते गेले एकदा वैकुंठात. लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सखी सावित्री माता ह्या 3 जणी बसल्या होत्या. सरस्वती माता 3 जणी वैकुंठात बसल्या होत्या कैलासात. कैलासात बसल्यानंतर इथं नारदजी आले आणि त्यांनी सांगितलं की देवांनो, तुम्हाला माहिती आहे का हे संपूर्ण जगात सगळ्यात मोठी पतिव्रता कोण आहे? म्हणतात आता पार्वती माता, लक्ष्मी माता आणि
सावित्री माता या तिघींना वाटलं आपलंच नाव घेणार येतं, आपणच लय मोठ्या पतिव्रता, अभिमान झाला थोडासा. तो आता देवाला सुद्धा श्री आठ सुटला नाही. मग आता देव निघाले अनुसूया मातेची परीक्षा घ्यायला. तिन्ही देवा एवढ्या बेकारच होत्या, लावलीच परीक्षा घ्यायला. आजकालचे बिले साध्या नाहीत बर का. गेल्या तिन्ही देव गेले, भिक्षा मागू लागले मातेला, अनुसूया मातेला. आत्री ऋषी घरी नव्हते, आंघोळीला गेले होते, स्नानाला गेले होते. मग हे तिन्ही देव गेले, म्हटले माते भिक्षाम देही. अनुसूया माता भिक्षा घेऊन आल्या, पण हे तिन्ही देव म्हटले आता अनुसूया माता भिक्षा देईल. आयडिया केली, माते आम्हाला अशी भिक्षा नको, आम्हाला नग्न भिक्षा पाहिजे. कोणती भिक्षा पाहिजे? नग्न भिक्षा पाहिजे. आता नग्न या शब्दाचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे निवस्त्र आणि दुसरं म्हणजे अग्नी न लागलेलं अन्न म्हणजे नग्न भिक्षा आम्हाला पाहिजे. अनुसूया माता खरंच मोठे पतिव्रता होत्या. पतीचा कमंडलू होता घरात. विचार केला थोडा, गेल्या कमंडलूतलं पाणी तिने देवांच्या अंगावरती शिंपडलं आणि काय आश्चर्य, तिने देव बालरूपामध्ये आले आणि अनुसूया मातेने त्यांना झोळीमध्ये घातलं आणि त्यांना झोका देऊ लागल्या आणि पाळणा म्हणू लागल्या. अशा प्रकारे तिन्ही देव पाळण्यामध्ये झोपले. इकडं आता संध्याकाळ झाली, सकाळ झाली, देवच आले नाही. हे तिघींना पडलं टेन्शन. अनुसयाचा दत्तात्रय, पार्वतीचा गजानन, रेणुकेचा परशुराम जो बाळा जो जो रे, 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 जो बाळा जो जो रे. अशा प्रकारे पाळणा अनुसूया माता म्हणू लागल्या. पण इकडे या तिघींना काय करमाना, पती गेले आलेच नाही. हे म्हणते नेमकं पती काय करते, पाहावं म्हणून बघितलं तर काय आश्चर्य, तिन्ही बी पती त्या अनुसूया मातेच्या मांडीवरती खेळत होते. हे म्हटल्या हे माणसांना तर काही कळतच नाही, काहीच कळत नाही. मग आत्री ऋषी आणि अनुसूया माता, आत्री ऋषी आले आणि त्या तिन्ही बाळांचं संगोपन करू लागले. आता पण लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सरस्वती माता तिघींना करमाना आल्या खाली. म्हटले आता काय तरी जाऊ मागू क्षमा, आता काय हरलो आपण. आल्या आणि अनुसूया मातेची क्षमा मागू लागल्या. म्हटल्या माते क्षमा कर ग आम्हाला आता आमच्या पती बिगर करमत नाही. आम्ही तुझी परीक्षा घ्यायला सांगितली होती त्यांना, पण तूच खरंच मोठी पतिव्रता आहेस असं त्या तिघींनी पण मान्य केलं. आता मग माता म्हटल्या जा ओळखून न्या ज्याचे त्याचे पती. मग पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता टेन्शनच पडलं. लक्ष्मी माता म्हणल्या मी जर महादेवाला शिवले तर मा पतिव्रत नष्ट होईल. पार्वती माता म्हटले आणि माझं काय राहील काय, पतिव्रते नष्ट होईल. म्हणून तिघींनी परत म्हटल्या आम्हाला काय आमचे पती ओळखू येईनात, माते तूच आम्हाला ओळखून दे. मग आत्री ऋषींचा जो कमंडल होता तो अनुसूया मातेंनी आणला आणि त्या तिन्ही देवांच्या अंगावरती शिंपडला आणि ते तिन्ही देव परत देवरूपात आले, देवरूपात प्रकट झाले. जायला निघाले, आपापल्या पत्नीला घेऊन जायला निघाले. पण आता इतके दिवस सांभाळलं, आई ती आई असती शेवटी. तिने इतके दिवस सांभाळला अनुसूया मातेने त्या तिघांना. त्यांना विरह सहन होईना पुत्राचा. ते म्हटले आता तुम्ही इतके दिवस माझ्यापाशी राहिले, आता मला सोडून का बरं जातात, जाऊ नका मला सोडून. अनुसूया मातेला आणि अत्री ऋषींना विरह होत होता. मग म्हणे की मग त्या देवांनी, तीन देवांनी विचार केला आणि त्या तिघांचं एक रूप, त्रिदेवांचं एक रूप म्हणजे दत्तात्रय भगवंत यांना तिथं ठेवून अत्री ऋषींपाशी आणि अनुसूया मातेपाशी ठेवून ते तिन्ही देव परत वैकुंठामध्ये गेले. आणि अशा प्रकारे दत्त भगवंताचा जन्म झाला. दत्त भगवान की जय. दत्त भगवान की. अशा प्रकारे दत्त प्रभूंचा जन्म झाला. मग
भगवंताचा जन्म झाला आणि भगवंताला आता भगवंताचं वर्णन कसं आहे बरं का. भगवंताला 3 शिरं आहेत, 6 हात. दत्त भगवंताला तुम्ही बघितलाय का असा देव कधी? बघितलाय का? फक्त एक मात्र देव असे की त्यांना 3 शिरं आणि 6 हात आणि समोर काय आहे? श्वान, कुत्र. कुत्र हे दत्त भगवंता शेजारी आहेत. किती आहेत? 4. आणि ते 4 कुत्रे काय साधे नाहीत बरं का. 4 वेद आहेत ते. कोणते वेद? 4 वेद. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे ते 4 वेद आहेत. अशा प्रकारे दत्त भगवंताचं वर्णन आहे. 3 शिरे 6 हात तया माझे दंड. 3 शिरे 6 हात तया माझा दंड. 3 शिरे 6 हात तया माझा दंड. काके डोळी पुढे शाना, काके डोळी पुढे शाना, डोळी पुढे छान, काके डोळी पुढे छान. काके डोळी पुढे शाना, काके डोळी पुढे शाना, काके डोळी पुढे छान, काके डोळी पुढे छान. काके डोळी पुढे शाना, नित्य जाणावी ते छान, नित्य जाणावी ते छान, नित्य जाणावी ते छान. काकी डोळी पुढे छान, नित्य जाणावी ते छान, नित्य जाणावी ते छान, नित्य जाणावी ते छान. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. अशा प्रकारे दत्त भगवंताचं वर्णन आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला दत्तात्रय या शब्दाचा अर्थ माहितीये का? माहितीये का? माहित असेल पण सांगते. दत्तात्रय शब्दाचे 2 अर्थ होतात. किती? 2 अर्थ होतात. पहिला म्हणजे दत्त म्हणजेच दान आणि त्रेय म्हणजे तिघांनी. 3 कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिघांनी मिळून केलेलं दान म्हणजेच दत्तात्रय. आणि त्याचाच दुसरा अर्थ असा की दत्त म्हणजे परब्रह्म आणि अत्रेय म्हणजेच अत्रि ऋषींचा पुत्र म्हणून दत्तात्रेय. विठ्ठल विठ्ठल. असा हा दत्त शब्दाचा अर्थ आहे. दत्तात्रेय शब्दाचा अर्थ. आणि हे दत्त प्रभू कुठे आहेत? आपल्या तिथं मंदिर आहे. आता इथं उपस्थित असलेले सर्व दत्त भक्तच आहेत. एकदा सर्वांनी हात वर घ्या आणि भगवंताचं भजन करूयात. भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ असे जे दत्त प्रभू आहेत हे यांचा महिमा खूप आहे बर का. हे त्यांच्या भक्तासाठी सतत उभे असतात. आता भक्तासाठीच का? भक्तासाठीच का? कारण भक्त मतदान करतो ना. भक्त त्याचं नामस्मरण करतो म्हणून दत्तात्रय त्यांच्यासाठी उभे आहेत. देव त्यांच्यासाठी उभे आहेत. कोणासाठी? भक्तासाठी. तेच अभंगाचे प्रथम चरण. दत्ता माझा दीननाथ, 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 दत्ता माझा दीननाथ.
उभा सतत. दत्त कोण आहेत? तर माझ्यासारख्या दीनांच्या नात आहेत. आता दीन म्हणजे कोण? जो 6 विकारांनी ग्रासलेला आहे तो दीन, आणि त्यांचा नाथ म्हणजेच दीनानाथ. आणि असे असणारे दत्तप्रभू हे माझ्यासारखे दीनाचे नाथ आहेत, दीनाचे नाथ आहेत. आणि ते भक्तासाठी उभे आहेत. भक्तासाठीच का उभे आहेत? कारण याचा एक स्वभाव आहे, देवाचा एक स्वभाव आहे. हा घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. आता भक्ताकडून काय घेतलं? प्रश्न असेलच. तर भक्ताकडून काय घेतलं? भक्ताकडून त्याने त्यांचं नामस्मरण करून घेतलं, त्यावेळेसच भक्तासाठी उभे राहिले. या देवाचा एक स्वभाव आहे की हा काही घेतल्याशिवाय काही देतच नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. हा काही घेतल्याशिवाय काही देत नाही. अहो अहो रात्र भगवंताचं नामस्मरण करणारी, रात्रंदिवस भगवंताला आळवणारी, ज्या पत्नीचे 5 पती आणि त्या 5 पतींचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे, अशी असणारी माता, नाव तिचं द्रौपदी. तुम्ही बोलत चला, मी पैसे नाही घेणार ना तुमच्याकडून, बोलत चला. नाव तिचं द्रौपदी. अशी असणारी द्रौपदी माता, तिच्यावर ज्या वेळेस वस्त्रहरणाचं संकट येतं ना, त्यावेळेस पण भगवंत तिला काही घेतल्याशिवाय काही देत नाही बरं का. भगवंताने आधी तिच्याकडून बोटवर चिंदी घेतली आणि त्याच वेळेस तिला वस्त्रहरणाच्या वेळेस 999 साड्या पुरवल्या. आता 999 का पुरवल्या? एक द्यायला काय याचं बिघडत होतं का? पण नाही, स्वभावच. त्या चिंदीमध्ये 999 धागे होते, म्हणून भगवंताने द्रौपदी मातेला 999 साड्या पुरवल्या. किती? 999 साड्या पुरवल्या. म्हणजे हा देव असा आहे की हा काही घेतल्याशिवाय काही देत नाही. पण आता तुम्ही म्हणाल, हा दत्त उभे आहेत कोणासाठी? भक्तासाठी. आता आपल्याला त्रैलोक्यात 2 देव उभे पाहिलेत आपण. पूर्ण त्रैलोक्यामध्ये फक्त 2 देव उभे आहेत. पहिला म्हणजे दत्त आणि दुसरे म्हणजेच पांडुरंग. 2 देव उभे पाहिलेत. आता राम प्रभू ते कधी उभे आहेत तर कधी सिंहासनावर आहे, त्यांनाच माहित नाही. आणि कृष्ण ते तर सतत उभे आहेत, पण पायाची आडी अशी, पायाची आडी आहे, म्हणून फक्त 2च देव उभे आहेत. आता या उभ्या देवांचा, उभा राहणाऱ्या देवांचा नामस्मरण करून, त्यांची भक्ती करून काय फायदा होतो? काय फायदा होतो? कारण फायद्याशिवाय आजकाल काही राहिलंच नाही. पा आता इथं हे टाळकरी उभे आहेत. इथं जर एखादा अनुचित प्रकार घडला, आता घडू नये पण घडलाच, तर सगळ्यात आधी कोण पळल? टाळकरी का खाली बसलेली मंडळी? कोण पळल? टाळकरी पळतील, कारण ते तत्पर आहेत, सुटले लगेच. तसंच भक्तासाठी जर एखादं संकट आलं, भक्तावर येऊ नये, पण जर आलंच तर आधी उभे असणारे देव जातील का खाली बसलेले? उभे देव आधी जातील. म्हणून उभे राहणाऱ्या देवांचा भक्ती करून एवढा फायदा आहे की भगवंत आपल्यासाठी लवकर येतो, उशीर लावत नाही. नाहीतर द्रौपदीने पण कृष्णाचा दावा केला, त्याने उशीरच लावला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळकाच खाया लावीला, वेळकाच खाया लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, लावीला, वेळकाच खाया लावीला. म्हणजे उभा राहणाऱ्या देवांचा नामस्मरण करून, त्यांची भक्ती करून एवढा फायदा होतो की भगवंत आपल्यासाठी लवकर येतात. विठाला विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आता पहा, दत्त आपल्यासाठी उभे आहेत, भगवंत आपल्यासाठी उभा राहतो, याचा काही अनुभव आहे का? एकदा नाथ महाराजांनी एक साधक म्हटला, तुम्ही म्हणतात
की देव आपल्यासाठी येतो, देव भक्तासाठी उभा आहे, सतत उभा आहे. पण त्याचं काही प्रूफ आहे का? तुम्हाला काही अनुभव वगैरे आहे का? त्यावेळेस आता खरंच अनुभवाशिवाय कोणीच बोलू नये. तू का म्हणे येथे अनुभवाप्रमाण शब्दाचे गौरव कामा नये. फक्त बोलून फायदा नाही, तर अनुभव पण पाहिजे, कारण अनुभवाशिवाय आजकाल काहीच नाही. पहा, मग नाथराय म्हणतात, हो मला अनुभव आहे, भगवंत भक्तासाठी सतत उभा असतो. माझ्या स्वतःच्या घरी भगवंत राबले किती वर्ष, 36 वर्ष. आणि काय काय केलं त्यांनी राबून? कामडीले पाणी जागरी चक्र पाणी बाहे, कामडीले पाणी जागरी चक्र पाणी बाहे, कामडीले पाणी जागरी चक्र पाणी बाहे, कामडीले पाणी जागरी चक्र पाणी बाहे. आनंद भक्ती भावे नाथांच्या घरी देव राबत होते. पण इकडे देव राबत असताना लक्ष्मीला कसं करवल? त्या पण आल्या, लक्ष्मी माता पण आल्या सारवून घ्यायला. त्यांच्या माग दास्या पण आल्या, कशाला? धुणं धुवायला दास्या पण आल्या. आणि इकडे देव 36 वर्ष राबत होते, तब्बल 36 वर्ष देव इथं काम करत होते. 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष धुनी भांडी केली. आता आधी नव्हते ना दास्या. 12 वर्ष धुनी भांडी केली आणि 12 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. अशा प्रकारे भगवंतानी भक्ताच्या घरी काम केलंय. आता इकडे भगवंत 36 वर्ष राबत होते, पण तिकडे वर सगळी देवाला शोधू लागले. देव गेले कुठं, कुठे गेले देव, असं देव वरती शोधू लागले. पण देव काय सापडना, वैकुंठात नाही, पुढं इकडं स्वर्गात नाही, मृत्यूलोकात नाही, खाली आहे ना, मृत्यूलोकात आहे. मृत्यूलोकात भगवंत नाथांच्या घरी काम करत होते. पण इकडं काम करत होते, तिकडे दत्तात्रयांना कळलं भगवंत इथे आहेत म्हणून. मग दत्तात्रयांनी भगवंताला फोन लावला. त्यावेळेस फोन होते का? होते का? होते महाराज. हा जो देह आहे ना, तो एक फोनच आहे. हे आहे त्याचा डिस्प्ले आणि हे त्याची काय साऊंड. म्हणजे अशा प्रकारे हा देह सुद्धा एक मोबाईलच आहे. मग या देहरूपी मोबाईल मधून दत्तात्रय भगवंताला फोन लावला आणि भगवंतानी फोन उचलला. पहिल्याच रिंग मध्ये फोन उचलला गेला. दत्तात्रय म्हणतात, भगवंता तुम्ही कुठे आहेत? म्हणे मी इथं नाथांच्या घरी काम करतोय. काम करताय? मग मला पण इकडं कर्म नाही, थोडं काही काम असेल तर बघा ना, थोडं काम बघा मला. मग भगवंत म्हणतात, इथं कामाची वाटप तर सध्या झाली, पण एक काम आहे चौबदारकीचं. आपल्याकडे एक चौबदार काकाचं काम सोपं नाही बरं का. आज कालही त्यांनी काम केलं म्हणून ते आज आले नाही चौबदारकीचं काम पण काही सोपं नाही. अशा प्रकारे भगवंत मग दत्तांची इथं चौबदारी करत होते. दत्तात्रय, तुम्ही नाथांच्या वाड्यावरती गेलात ना, तिकडे दत्तात्रय महाद्वार म्हणून महाद्वार आहे आणि तिथं भगवंताने नाथांच्या घरी चोपदारकी केली. आणि चोपदारकी करत असताना, नाथांच्या घरी चोपदारी करत असताना काहीतरी शस्त्र हातामध्ये पाहिजे. त्यावेळेस भगवंताच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे? तेच अभंगाचे दुसरे चरण. त्रिशूळ घेऊन या करिया, 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 त्रिशूळ घेऊन या
घेऊन या तारी, त्रिशूळ घेऊन या तारी. उभारते भक्ताद्वारी, उभारते भक्ताद्वारी, त्रिशूळ घेऊन या तारी, त्रिशूळ घेऊन या तारी. त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी. दत्तात्रय भगवंत नाथांच्या घरी चोपदारकी करत होते आणि चोपदारकी करत असताना त्यांच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूळ. त्रिशूळ त्रिशूळ या शब्दाचा अर्थ काय? त्रि म्हणजे तीन आणि शूळ म्हणजे टोक. त्रिशूळ या शब्दाचा अर्थ आहे की तीन टोक असलेला शस्त्र. तीन टोक. आता ह्या तीन टोकावरती तीन लोक आहेत. पहिलं स्वर्गलोक, दुसरं मृत्यूलोक आणि तिसरं पाताळलोक. हे तीन लोक या तीन टोकावरती आहेत. आणि पहा आता ते त्रिशूळ किती धन्य असेल की तीन लोक सोपे नाहीत. तीन लोक त्या टोकावरती आहेत. ते त्रिशूळ किती धन्य. आणि ज्याच्या हातामध्ये ते त्रिशूळ आहे तो हात किती धन्य. आणि ज्याचा हात आहे ते दत्तात्रय भगवंत किती धन्य आणि किती मोठे. किती मोठे आहेत भगवंत पहा. खूप मोठे भगवंत आहेत. आणि हे असे भगवंत दत्तात्रय भगवंत. आता या दत्तात्रय भगवंतांचे शिष्य जनार्दन पंत आणि जनार्दन पंतांचे शिष्य नाथराय. नाथराय अशी परंपरा आहे. आणि या दत्त संप्रदायामध्ये विभूतीला फार महत्व आहे महाराज. विभूती विभूती एकदा काय झालं, मच्छिंद्रनाथ हे एका ठिकाणी एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. नवनाथामधील मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले असताना एक माई त्यांना भिक्षा वाढायला आल्या. आणि वाढत असताना त्यांचा चेहरा फार उतरलेला होता. मग मच्छिंद्रनाथ त्या माईंना म्हटले, माई मी दरवेळेस येतो त्यावेळेस तर तुझा चेहरा कसा फुलासारखा खुललेला असतो, आता काय झालं, का ग एवढी दुःखी आहेस? त्यावेळेस त्या माई म्हटल्या की नाथा, माझी कुस अजून धन्य झालेली नाही. माझ्या कुशीमध्ये अजून पुत्र नाही, संतान नाही मला. मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी तिला एक विभूती दिली आणि ती विभूती तिला म्हटले की खा, त्या विभूतीने तुला पुत्र होईल. मी तुला पुत्र देतो पण 12 वर्ष पुत्र तुझ्यापाशी राहील, नंतर मी त्याला घेऊन जाईल. मग त्या माई म्हटल्या 12 वर्ष का होईना, पुत्र आहे आपल्यापाशी. मग मच्छिंद्रनाथांनी ती विभूती त्या माईंना दिली आणि ते गेले निघून. तेवढ्यात शेजारीनबाई आली. शेजारी लय डेंजर बर का. शेजारणीचा असं असतंय. आता एकदा सुबुद्धी नावाच्या शेजारणीनं दुर्बुद्धी नावाच्या शेजारणीला पंढरीला नेलं. या शेजारणीनं केलं ग बायो, मला पंढरीला नेलं ग बायो, मला पंढरीला नेलं ग बायो. बरं नाही केलं ग बाई, मला पंढरीला नेलं. अशा असतात त्या शेजारीन बाया. नाथांच्या भारत भारी आहेत ना, भारी आहेत ना. ऐकवते मग. सुया घे, पोत घे, वाळ्या मनगट घे गमाय, तोया म्हातारीला खेळायला खुळखुळा घे, म्हातारीला बावली घे गमाय. दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू 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 घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी. दातवण घ्या ग कुणी, दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी, कुंकू घ्या कुणी काळा मणी. दाताचं दातवण
आमच्या नाथांचे भारुडच तसे आहेत. आणि भारुड म्हणजे जो भावावर आरूढ आहे त्यालाच भारुड म्हणतात. असे नाथांचे भारुड आहेत. आणि ते नाथ इथं काय म्हणतात, या शेजारने बरं नाही केलं आणि मला पंढरीला नेलं. आता पंढरीला नेलं, चांगल्या ठिकाणी नेलं, तरी बी कुबुद्धी काय येडीची बाई, खरंच कुबुद्धीची. सुबुद्धीने तिला पंढरीला नेलं, तरी पण ती कुबुद्धी काय म्हणती, बरं नाही केलं. आणि मग अशीच ती शेजारीनं आली, कळलावी शेजारीनं आली, म्हटली का ग काय करतीस? म्हणे काय नाही. म्हणे माग काय लपवतीस? म्हणे काहीच नाही. काय म्हणे हातात? म्हणे विभूती. म्हणे कोणी दिली? बाबाने दिली. आणि कशाला दिली? ते म्हटले की तुला पुत्रप्राप्ती होईल. काय विभूतीला पुत्रप्राप्ती? अगं येडीबिडी झाली का काय? कोणी बी काय पण दिलं, तू काय पण खाशील काय? ते विभूती विभूती. तिनं तिचं ऐकलं, दिली फेकून उकिरड्यावर विभूती. आणि मग काही दिवसांनी 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले. त्या माईच्या घरी गेले. माईला म्हणाले, माई पुत्र कुठे? माई भिक्षा वाढायला आली. पुत्र कुठे? म्हणे पुत्र मी तुम्हाला ओळखलंच नाही. म्हणे मी तोच 12 वर्षांपूर्वी तुला विभूती दिली होती. विभूती ती मला क्षमा करा, मी काय ती खाल्ली नाही. खाल्ली नाही? म्हणे कुठे टाकलीस ते विभूती? म्हणे मी उकिरड्यावरती विभूती टाकली. म्हणे दाखव मला कुठे उकिरडा. उकिरडा दाखवला. मच्छिंद्रनाथ उकिरड्याकडे गेले आणि तिथं ते म्हटले, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटल्याबरोबर त्यातून गोरक्षनाथ प्रकट झाले. गोरक्षनाथ का बरं? कारण गायीची रक्षा, गायीची राख म्हणून गोरक्षनाथ. अशा प्रकारे गोरक्षनाथांचा त्या विभूतीतून जन्म झाला. म्हणजे पहा, साधूंची विभूती काही साधी नसते. पहा, त्या विभूतीतून एका संतांचा जन्म होऊ शकतो. म्हणजे ती विभूती काही साधी नाही. आणि अशी असणारी विभूती दत्तात्रय कोठे लावतात? तेच अभंगाचे 3रे चरण. भाई चळीची विभूती, भाई चळीची भाळावरती त्या ठिकाणी दत्तात्रय
दत्तात्रयांनी विभूती लावलेली आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे तर रुद्राक्षाची माळ त्या दत्तात्रयांच्या कंठामध्ये आहे. आणि असे असणारे दत्तात्रय, आता पहा, हे दत्तात्रय काही साधे नाहीत बर का. सांगते कसे आहेत रे. आधी हाताने टाळी आणि मुखाने नाम विठ्ठला विठ्ठला. पहा, दत्तांनी विभूती कुठे लावली आहे तर भाळावरती. आणि असे असणारे दत्तात्रय प्रभू आणि रुद्राक्षाची माळ त्यांच्या कंठामध्ये आहे. समोर श्वान आहे आणि काखेमध्ये झोळी आहे. 3 शिरा आहेत आणि 6 हात आहेत. असे असणारे दत्तात्रय भगवंत आणि ते भक्तासाठी सतत उभे आहेत, सतत उभे आहेत. आणि त्या दत्तात्रयांची आपण जर भक्ती केली, आपण आज त्यांना जे काही मागितलं ते आपली इच्छा पूर्ण करणार. आता पहा, इच्छा पूर्ण करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे चिंतामणी, दुसरं कल्पतरू आणि तिसरं कामधेनू. या 3 गोष्टी आहेत. मग या 3ही गोष्टींमध्ये बघा, आता चिंतामणी, चिंतामणी काय आहे? दगड आहे. कल्पतरू काय आहे? वृक्ष आहे. आणि कामधेनू काय आहे? गाय आहे. पहा, चिंतामणी हा एक दगड आहे, पण तरी सुद्धा तो आपली इच्छा पूर्ण करतो. तो तर निर्जीव दगड आहे, पण तरी पण आपली इच्छा पूर्ण करतो. आणि कल्पतरू काय आहे तर वृक्ष आहे. वृक्ष आहे आणि त्याला हलता पण येत नाही, डुलता पण येत नाही. सजीव आहे पण हलता येत नाही, डुलता येत नाही, तरी आपली इच्छा पूर्ण करतो. आता कामधेनू, कामधेनू काय आहे तर गाय आहे. आणि ती गाय, तिला हलता येतं, डुलता येतं, ती सजीव पण आहे, पण ती बोलू शकत नाही, तरी पण आपली इच्छा पूर्ण करते. पण आपण माणूस आहोत, आपण बोलू शकतो, आपण चालू शकतो, हलू शकतो, डुलू शकतो, सजीव आहोत, पण आपण काही इच्छा, कोणाचीच इच्छा पूर्ण करू शकत नाही. कोणाचीच इच्छा माणूस हा पूर्ण करू शकत नाही, कारण माणसाला स्वतःलाच काही भेटत नाही. लय स्वार्थी, कशातच समाधान मानायचं नाही. लय स्वार्थी महाराज, माणूस ही जातच लय स्वार्थी आहे. पहा, आता दत्तात्रय आपल्याला मोबदल्यात का होत नाही, काम करतात आपल्या घरी. मोबदल्यात का होत नाही, काम करतात. पण माणूस अशी जात आहे की ती पैसे घेऊन सुद्धा काम करत नाही. पहा, असंच एका मालकाने एका जणाला 25,000 रुपये पगारानं ठेवलं. कशाला? धुणं भांडी करायला, झाडून घ्यायला. 25,000 रुपये पगारानं मालकाने त्या व्यक्तीला ठेवलं. पण यांनी काय केलं सांगते ऐका. तो म्हटला माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, मला झोपेतून उठल्यानंतर जेवायला लागतं. आजकाल काय कामगार भेटणार. मालक म्हटलं बरोबर. आणि दुसरी अट, जेवल्यानंतर झोपायला लागतं. विठ्ठला विठ्ठला ज्याला कळलं त्यालाच कळलं. पा म्हणजे माणूस ही जातच लय स्वार्थी आहे. आणि लोक ही लय लय विचित्र माणूस आहे, लय विचित्र. पा असंच मी एकदा कीर्तनात सांगितलं की तुम्ही जे पेराल तेच उगवल. कीर्तनात सांगितलं तुम्ही जे पेराल तेच उगवल. कीर्तन संपल्यावर एक जण माझ्याकडे आला आणि म्हणलं महाराज, आणि आपण जर शेंगदाणा पेरलं त्याचं टरफलं कसं काय येते, टरफलं कसं काय येते. मी म्हटलं अहो त्याच्या आतमध्ये शेंगदाणा तर असतो ना. तो म्हटलं नाही मग आधी टरफलं कसं काय येते. आता म्हणलं मला काहीच सुचाना, काय बोलाव. मी म्हटलं सांगते, तुम्हाला उत्तर पाहिजे ना, सांगते, पण फुकट नाही. घरी चला चहा प्यायला घेऊन. मग चहा प्यायला घेऊन गेला तो आणि मला म्हटलं महाराज चहा घ्या, बिस्किट खारी काय आणू का. म्हटलं नाही फक्त चहा. मग त्यांनी चहा आणला. म्हणलं मला फक्त चहा पाहिजे, कप सुद्धा नको. म्हणे महाराज तसं चहा कस काय भेटत. म्हणलं मग शेंगदाण्याशिवाय टरफल्याशिवाय शेंगदाणा कस काय येईल. विठ्ठला मग तो म्हटला महाराज तुमच्या उगाच नादी लागलं. म्हणलं मग शेवटी महाराजच आहे. म्हणजे असे विचित्र लोक समाजामध्ये असतात आणि इतके स्वार्थी महाराज, लय स्वार्थी. पण हे जे कल्पतरू, चिंतामणी आणि कामधेनू आहेत ना, हे निस्वार्थपणे आपली सेवा करतात. आपल्याला जे लागल ते देतात. आपणही दत्तात्रयांची सेवा केली पाहिजे.
तुकोबा राय तर म्हणतात जीवावर जरी आलं ना तरी पण सेवा करतच राहा. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी करी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी करी. आले जीवावरी करी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी करी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी करी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी करी. आले जीवावरी करी. आले जीवावरी करी. तुमच्या जीवावर नाही आले ना तरी पण तुम्ही काय करा सेवा करा. कारण सेवेने काय होतंय बा सेवेलागी सेवक झालो. सेवा ही खूप आपल्याला पुण्य देत असते. सेवेचं फळ हे खूप मोठं असतं. आणि सेवा आणि काम हे दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. सेवा ही निस्वार्थीपणाने आणि कशाचीही मनात कशाचीच अपेक्षा न ठेवता केली जाते तिला सेवा म्हणतात. आणि काम हे मोबदल्यात केलं जातं त्याला काम म्हणतात. पण आजकाल ना मोबदल्यात सुद्धा काम करते नाही ना. त्याला 25,000 पगार देत होते तरी पण काय म्हटलं जेवायचं आणि झोपायचं. झोपल्यानंतर हे उठणार आहे होय हा. म्हणजे लोक हे मोबदल्याशिवाय काय काम करते नाहीत. मोबदलाच पाहिजे यांना. असे स्वार्थी लोक आहेत. पण हे जे चिंतामणी कल्पतरू आणि कामधेनू आहे ना हे निस्वार्थपणाने आपली सेवा करत असतात. पहा कामधेनू तर दत्तात्रेयांच्या अगदी जवळ आहे म्हणून दत्तात्रेयांची सेवा करा. पहा कामधेनू ही दत्तात्रेयांच्या जवळ आहे. तेच अभंगाचे 3रे चरण. चौथं. जवळी असे कामधेनू. जवळी असे कामधेनू. आपली सेवा करतात अगदी माझ्या संतांसारखं. आणि ते आपल्यासाठीच देतात. हे चिंतामणी कल्पतरू अजून कामधेनू आपल्यासाठी देतात. त्यांना जे मागितलं ना ते देतात. माझे संत सुद्धा इतके निस्वार्थी आहेत ना ते देवाला आपल्यासाठी मागतात. नाथराय म्हणतात कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू
संकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पहा ना ज्ञानोबर आहे. अहो अवघी लहान असणारे ते ज्ञानोबर आहे. आई रुक्मिणी माता आणि वडील विठ्ठल पंत त्यांना सोडून या पृथ्वी तलावावरून ते निघून गेले हो. आणि या 4 भावंडांवरची आई बापाची सावली निघून गेली आणि ते 4ही भावंड पोरके झाले. मायबाप पोरके झाले. पण तरीही ज्ञानोबारांनी काय हार नाही मानली. भिक्षा मागून खाल्ली. भिक्षा मागणं सोपं आहे होय. आपल्याला सोपं वाटत असेल पण माझे ज्ञानोबारांनी भिक्षा मागायला जावं. 4 भावंडांसाठी भिक्षा मागायला ज्ञानोबाराय जात होते. पण समाजाने त्यांना वाईट टाकलेलं. कोणी त्यांना खायला अन्न सुद्धा देत नव्हतं. माता मावल्यांनो त्यांना अन्न सुद्धा देत नव्हतं. ज्ञानोबाराय मातेला एखाद्या मातेला भिक्षा मागायला जावं. माते भिक्षाम देही. माता बाहेर येणार ताणाताणात माता बाहेर येणार आणि दरवाजा लावून आतमध्ये निघून जाणार. माऊलींना इतके कष्ट सहन करावे लागले. महाराज भिक्षा मागणं काही सोपं नाही. आणि माझ्या माऊलींनी इकडून तिकडून कुठून तरी भिक्षा जमवावी आणि त्या विसोबा चाटीसारख्या धूर्त माणूस समोर यावा. धूर्त माणूस समोर यावा आणि काय त्या धूर्त माणसाने माझ्या ज्ञानोबारांच्या अंगावरची ती झोळी हिसकून घेतली. त्यामध्ये थोडस पीठ भिक्षेला मिळालेलं होतं. ती झोळी हिसकून घेतली आणि ते सगळं पीठ जमिनीवरती धुळीमध्ये मिसळवलं. माझे ज्ञानोबाराय रडतायत आणि त्या पिठामध्ये माझ्या ज्ञानोबारांचे अश्रू पडतात आणि त्या पिठाची सुद्धा कणिक व्हावी इतके कष्ट माझ्या ज्ञानोबारांनी घेतलेत. आणि एवढे कष्ट घेऊन सुद्धा माझ्या ज्ञानोबा इतके कष्ट खूप कष्ट घेतलेत. अगदी पाठीवरती मांडे भाजून खाल्लेत. खूप कष्ट घेतलेत. मुक्ताईनं जावं. माझ्या निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा त्याची पूर्ण करायची. खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली पण त्या विसोबा चाटीने तिथून खापर सुद्धा मिळू दिला नाही. महाराज खापर सुद्धा मिळू दिला नाही. पण मुक्ताबाई रडत रडत घरी आल्या. मुक्ताबाई काही सामान्य नव्हत्या. ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाजाच्या त्रासाला कंटाळून ताटी लावून बसले होते ना त्यावेळेस मुक्ताबाईंनीच त्यांना सांगितलं होतं ज्ञानोबाराय तुम्ही हार मानू नका. तुम्ही लढत राहा असं ज्ञानोबारायांना मुक्ताबाईंनीच सांगितलं होतं. त्या मुक्ताबाई घरी आल्या. ज्ञानदा विचारतात ज्ञानोबाराय विचारतात मुक्ते अगं काय झालं का? खापर आणायला गेली होतीस ना? खापर का नाही आणलं? त्यावेळेस माझी मुक्ताबाई म्हणते दादा ते विसोबा चाटींनी मला खापर नाही मिळून दिलं. किती नम्रता महाराज चाटींनी. किती नम्रता महाराज. ज्यांनी इतकं धूर्तपणाने आपल्याशी वागला तरी पण नाही महाराज. काय नम्रता होती. आणि त्या मुक्ताबाई म्हणतात त्या विसोबा चाटींनी मला खापर नाही मिळू दिलं रे ज्ञानदा. मला खापर नाही मिळून दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात अगं मुक्ते रडू नकोस मुक्ते. तू फक्त मांडेचं सामान तयार कर. मी वागतो तू माझ्या पाठीवर मांडे भाज. अगदी पाठीवरती मांडे भाजून खाल्ले. असे ज्ञानोबाराय काय कष्ट घेतलेत माझ्या ज्ञानोबारायांनी महाराज. काय कष्ट घेतलेत. अहो सांगता सांगता डोळ्यात पाणी येईल म्हणून एवढंच सांगते. पहा माझ्या ज्ञानोबारायांनी खूप कष्ट घेतले आणि अशा कष्टातून माझे ज्ञानोबाराय त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र असा ग्रंथ निर्माण केला. ते ज्ञानोबाराय संपूर्ण जगात संपूर्ण विश्वाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ती ज्ञानेश्वरी माझ्या माऊलींनी तयार केली. आणि ज्यांना स्वतःला माऊली नव्हती ते ज्ञानोबाराय साक्षात या जगाचे माऊली झाले महाराज. ज्ञानबाई माझी अनाथाची माया. ज्ञानबाई माझी अनाथाची माया. ज्ञानबाई माझी अनाथाची माया.
ते म्हणतात जे खांडची व्यंकटी सांडवतया सत्करी मिरती वाढू. काय माग नाही महाराज. नामदेव महाराज एका ठिकाणी मागतात अकल्प आयुष्य, अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. हरीच्या दासांसाठीच मागतात, आपल्या या जगासाठीच मागतात. असे संत आहेत महाराज, निस्वार्थपणाने आणि मनामध्ये कुठली अपेक्षा न ठेवता तर भगवंताकडे मागतात. आपल्याला जर भगवंत प्रसन्न झाले असते तर आपण काय मागितलं असतं? पहा, एकदा दोन मित्र होते, ते फक्त मनाईला मित्र होते, आतून पक्के शत्रू होते. पहा, एकाने एक गाडी घेतली की दुसरा लगेच दुसरी गाडी घ्यायचा, एकाने एक बंगला घेतला की दुसरा दोन बंगले घ्यायचा, एकानं एक गाय घेतली की दुसरा दोन गाय घ्यायचा. असं त्यांची चढावड असायची. एकाने एक बायको केली की दुसरा दोन बायका करायचा. असं काही नव्हतं, त्यांच्यात फक्त व्यवहारात चढावड असायची. मग असंच एकदा एक मित्र म्हटला की माझ्या मित्रापेक्षा श्रीमंत व्हायचंय मला. तो गेला भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करण्यासाठी भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेला आणि भगवंताची तपश्चर्या करू लागला. त्याची तपश्चर्या चालू होती. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः अशा प्रकारे तो भोलेनाथाची पार बेजार झाला. संपूर्ण गाव धुंडाळलं, ग्रामपंचायत धुंडाळली, सगळे शाळा धुंडाळली, सगळीकडे त्याने शोधून आला, पण त्याला त्याचा मित्र काही सापडला नाही. शेवटी मंदिरापाशी आला. म्हटलं, अरे आपला मित्र आपल्यापेक्षा श्रेष्ठ होण्याची, आपल्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी भगवंताची भोलेनाथाची प्रार्थना करतोय. हा त्याच्या पुढे जाऊन बसला. एक म्हणतो बम बम बोले, एक म्हणतो जय भोलेनाथ, एक म्हणतो बम बम बोले, एक म्हणतो जय भोलेनाथ. आता इथं त्यांची चढावडच सुरू झाली आणि असं त्यांचं चालू असताना तिकडं वरती पार्वती माताचं लागलं ना डोकं दुखायला. पार्वती माता भोलेनाथाला म्हणतात, भोलेनाथ असे कसे हो तुमचे भक्त, यांना काय कळतं का नाही? मग भोलेनाथ म्हटले, यांच्या ना एक एक वायरी सटकलेल्या आहेत. काय म्हटले? एक एक वायरी सटकलेल्या आहेत. मग भोलेनाथाला पार्वती माता म्हटल्या, जा तेवढ्या जोडून या. भोलेनाथ आले, पहिल्या भक्तासमोर प्रकट झाले. म्हटले, बोल पुत्रा, तुला काय पाहिजे? त्यावेळेस दुसरा मनात कसं म्हणतो, हा कशाचा पुत्रा, हा तर पक्का ना बकरा, धन मिळवण्यासाठी तुमच्याकडे मारतोय चक्रा. अंग त्या पुत्राने डोळे उघडले. भोलेनाथ म्हटले, माग, तुला जे मागायचंय ते फक्त 3च वरदानात माग. तो पहिल्या वरदानात तो म्हटलं, मला पहिल्या वरदानात एक गाडी द्या, दुसऱ्या वरदानात एक बंगला द्या आणि तिसऱ्या वरदानात जरा विचार करूनच मागितलं. तो म्हटला की माझा एक हात, एक पाय आणि एक कान गळून पडू द्या, असं मागितलं. मग भगवान भोलेनाथ तथास्तु म्हटले आणि निघून गेले. दुसऱ्या मित्रासमोर प्रकट झाले. दुसऱ्या मित्राला वाटलं याला श्रीमंत झाला असेल. मी म्हटलं, आपण याच्यापेक्षा दुप्पटच मागू. तू म्हटलं, भोलेनाथ मला 3 वरदानाची गरज नाही, मी फक्त एकाच वरदानात मागतो. तुम्ही जे माझ्या मित्राला दिलंय ना त्याच्या दुप्पट द्या. आता पहा, सांगा मला, याला एक गाडी मिळाली, याला किती मिळणार? 2. याला एक बंगला मिळाला,
सोडा, दुसऱ्याला किती मिळणार? 2. आणि याचा एक हात, एक पाय आणि एक कान आणि एक डोळा गळून पडल्यावर याची किती पडणार? 2. चित्र डोळ्यासमोर आणा. आशांना कोण बायको देईल का? तुमच्यातलं कोणी देईल का? नाही. म्हणजे इथं मागणं कसं असावं माणसाचं? पहा, यांनी काय मागितलंय? एवढे भगवंत प्रसन्न झाले तरी पण काय मागितलंय? पण नाही. माझ्या संतांचं मागणं कसं आहे? तर या जगासाठी मागतात आणि या जगासाठी झिजतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे. या जगासाठी झिजतात आणि या जगासाठीच मागतात असे असणारे आपले संत आहेत. पहा, म्हणून यांचं प्रत्येक ठिकाणी नाव आहे. काकड्यात सर्व संतांचं नाव घेतात. पहा, अशा संत देवाचं भजन करतात आणि म्हणून आपणही देवाचंच भजन करायचंय. सगळ्यांनी हात वर घ्या. विठोबा रखुमाई, 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 भगवंताचं नामस्मरण करायचं असतं. आता तुम्ही म्हणताल महाराज लयच हात वर करा म्हणतो. नेमकं हात वर करण्याचं कारण काय? तर ऐका, हात वर केल्याने भगवंताला आपण पूर्ण समर्पित झाल्यासारखं होतं आणि भगवंताला आपण जनार्दने संत एका जनार्दनी, जनार्दने संत जनार्दने, एका जनार्दनी, जनार्दने संत जनार्दने संत, जनार्दने जनार्दने संत
शिक्षका आमच्या आधीच्या शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती शिवराई इथले असणारे आधीचे मुख्याध्यापक श्री घुमरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार घेण्यासाठी समोर यावं. परंतु आता ते विकायला लागलं असं वाटायला लागलं आता. कारण मागच्या वर्षी पण ताईनं कीर्तन इथंच केलं, या वर्षी पण केलं. आणि आता एक मानस आहे असं आशा बोलते चला की पुढच्या वर्षीचं श्रीफळ लगेच आज देऊन टाकायचंय. म्हणजे पुढच्या वर्षी पण तारीख तुमची बुक झाली असं जाहीर करतो. परंपरा चालू झाली याचा खरोखरच आनंद होतो आणि सर्व असे म्हणजे उत्साहाने येतात आणि करू लागतात म्हणून हे पार पडतं. तर अशाच पद्धतीनं हा उत्साह आपला द्विगुणित होत राहावा अशी दत्ताचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. ताईच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय. तसेच माझी भगिनी हरिभक्त परायण प्रीतीताई टाकसाळ यांचंही खूप खूप आभार. यांनी माझ्या कीर्तनाला उपस्थिती दिली त्याबद्दल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते माझे गुरुवर्य हरिभक्त परायण साध्वी सोनाली दीदी करपे. आता गुरुचं नाव कधीच मुखाने घेऊ नये, पण तुम्हाला कसं कळलं माझे गुरु कोण आहेत. म्हणून हरिभक्त परायण भागवताचार्य रामायणाचार्य गायन कोकिळा सर्वप्रथम गायन कोकिळा कीर्तनकार हरिभक्त परायण साध्वी सोनाली दीदी करपे यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. पुरे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हो तुकाराम तुकाराम पुंडलिकावरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु गंगा